नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज आपण बघतोय फ्लॉवरची अगदी सोपी भाजी, म्हणजे जे कोणीही करू शकेल, मुलं पण करू शकतील अशी सोपी भाजी. आणि काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही, पटकन होते, छान लागते आणि मेन म्हणजे भाजीची चव लागते. आणि तर बाकीचे आपण कांदा, आलं, लसूण सगळं घातल्यामुळे त्या मसाल्यांची चव लागते, ह्याला भाजीची चव लागते. आता आपण बघूया फ्लॉवरची भाजी. नमस्कार. हे बघा, फ्लॉवरच्या भाजीला काय काय लागतं ते बघूया. फ्लॉवर स्वच्छ धुवून मी 10-15 मिनटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलं होता, त्यामुळे बारीक आळ्या वगैरे असतील त्या मरून जातात. त्यामुळे स्वच्छ धुवून घेतला आहे. नंतर त्याला टोमॅटो घालणार आहे मी, कांदा वगैरे घालणार नाही. एक छोटा टोमॅटो कापून घेतला आहे आणि तो फोडणीमध्ये घालणार आहे. कोथिंबीर, कढीपत्ता लागणार आहे आपल्याला. वरतून घालायला कोथिंबीर आणि खोबरं आहे. आणि फोडणीला जिरं, मोहरी, हिंग, तेल, मीठ, बस. बाकी काही साहित्य लागत नाही ह्याला. आणि पटकन होते आणि छान लागते. कोणीही करू शकेल अशी साधी सोपी फ्लॉवरची भाजी. हे बघा, मी एक मोठा चमचा भरून तेल घातले. तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. त्याच्यात आपण मोहरी घालतो आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात थोडं जिरं घालतो आहे. माझी भाजी थोडी आहे त्यामुळे मी थोडंसंच घालते. त्याच्यामध्येच आपण हिंग घालतो आहे. हिंग चांगला झाला, फोडणी चांगली तडतडली आहे. आता कढीपत्ता टाकतो आहे आणि कढीपत्ता चांगला झाला की त्याच्यावर आपण हा टोमॅटो टाकतो आहे. एक छोटा टोमॅटो घेतला आहे मी, तर तो चांगला परतून आता ते जरा मऊ पडून द्यायचं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि टोमॅटो चांगला मऊ करून घेऊ. बघा, टोमॅटो चांगला परतून त्याच्यामध्ये मऊ झाला पाहिजे, चांगला शिजला पाहिजे टोमॅटो. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते, म्हणजे 2 मिनटं झाकून ठेवलं ना की मऊ होईल. आणि मी कुठचीही भाजी करताना कधी आधी चिरून ठेवत नाही, कारण आधीच त्याच्यात केमिकल्स वगैरे असतात. त्यामुळे मी टोमॅटो फोडणीला घातला किंवा कांदा फोडणीला घातला की आता हा मी फ्लॉवर चिरून घेणार आहे. आता काय माझा फ्लॉवर छोटासा आहे त्यामुळे पटकन चिरून होईल. हे बघा, आता टोमॅटो होईपर्यंत आपला फ्लॉवर चिरून झालेला आहे. आणि फ्लॉवर नेहमी मी असा थोडेसे देठ घेते त्याला आणि असा पातळ पातळ चिरते, म्हणजे तो शिजतो पण चांगला. आणि थोडे देठ त्याच्यात असले ना की तो चवीला पण चांगला लागतो. हे बघा, थोडेसे देठ ठेवते आणि पातळ चिरते, म्हणजे कुठे जर आळी वगैरे असेल तर ती पटकन आपल्याला चिरता चिरता दिसते. हे बघा, असा चिरते मी फ्लॉवर. अगदी खूप बारीक करत नाही आणि खूप असे मोठे मोठे त्याचे तुरे पण ठेवत नाही. तर आता आपण बघूया आपला हे शिजलं आहे का. हे बघा, आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फ्लॉवर टाकूया. आधी आपण हळद आणि हे घालून घेऊ, म्हणजे मग ते सगळीकडे लागेल छान. हळद घातली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घालणार आहे मी याला, काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी धणेजिऱ्याची पावडर घालते, जरा जास्तच घालते. त्याचा वास फ्लॉवरला खूप छान लागतो. एक छोटे 2 चमचे घातले आहेत मी धणेजिऱ्याची पावडर. आता हे छान ह्याच्यात परतून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये फ्लॉवर टाकूया. आता फ्लॉवर छान परतून घेऊ. आणि ह्याच्यामध्ये खूप असं नाही पाणी, पण अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे मी, फक्त त्या वाफेत शिजेपर्यंत. असा अगदी थोडं पाणी टाकते. म्हणजे खाली काय मसाले असतील ते सगळे मसाले मिक्स होतात फ्लॉवरमध्ये आणि त्याला चव चांगली लागते. हे बघा, आता हे सगळे मसाले मिक्स झाले. आता ह्याच्यावर झाकण देऊन ठेवून द्यायचे. थोडंसं पाणी घालते परत.
थोडंसं पाणी असलं ना खाली लागत नाही. अगदी जर तुम्ही सुकी करणार असाल तर मग तुम्हाला सारखं ढवळत राहायला लागेल. आणि ह्यातलंसुद्धा पाणी आपण सगळं ते जिरून जातं त्याच्यामध्ये फ्लॉवर शिजताना, त्यामुळे थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही. आता मी ह्याच्यावर झाकण देते आणि अधूनमधून ढवळत राहणार आहे. तर बघा आता आपण झाकण काढून बघू. 5 मिनटं झाली आहेत झाकण ठेवून मी शिजत ठेवलेली. त्याच्यात पाणी टाकून देऊ आणि बघू आपण. हे बघा ह्याचं पाणी त्याला जिरून गेलं आहे आणि फ्लॉवर शिजायला लागला आहे. अजून थोडा शिजला पाहिजे, पण मोडतो आहे असा अजून, पण थोडा शिजला पाहिजे. तर अजून एक 5 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजून देऊ. 5 मिनटांनी बघू आपण. बघा आता आपण भाजी शिजली आहे का बघूया, कारण तशी अजून 5 मिनटं झालेली आहेत. बघा ह्या भाजीतलं सगळं पाणी आहे ना ते सगळं त्याला म्हणजे सुकली आता, कुठेही अशी ओली नाही. म्हणजे डब्याला वगैरे न्यायलासुद्धा ही भाजी खूप छान आहे, अजिबात ओलसर राहत नाही. आणि शिजली आहे का बघूया. हे बघा मी थोडंसं काढलं इथे, हे आपण बघू. हे बघा छान शिजली आहे भाजी. 10 मिनटात आपली भाजी तयार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते, कारण आधी मी मीठ घातलं नव्हतं, कारण कांद्यात नेहमी मी मीठ घालते. आज कांदाच घातला नव्हता ना, त्यामुळे आता थोडं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आता मीठ घातल्यावर ह्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, ओलसर होते जराशी भाजी. आणि ही भाजी खरंच खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, करायला सोपी आहे, कोणीही करू शकतं. आता मी मीठ घातलं आहे. आता थोडं अगदी 1-2 मिनटं झाकण देऊन ठेवणार आहे. 2 मिनटं झाली आहेत. आता आपण बघूया. भाजीचा छान वास येते, नाही सुगंध सुटला आहे. थोडीशी खाली जी लागते ना ती पण असं नंतर थोड्या वेळाने म्हणजे अशी गार झाली ना हे सगळं सुटून येतं आणि ती भाजी खूप छान खरपूस लागते अशी मस्त. आता भाजी आपली झालेली आहे, मीठ पण घातलेलं आहे. आता मी कोथिंबीर आणि खोबरं घालते त्याच्यावर. कोथिंबीर जरा जास्त घातली ना खूप छान लागतं आणि खोबरं पण घालायचं. ओलं खोबरं नसेल तुमच्याकडे तर सुकं खोबरं घाला, पण खोबऱ्याने चव चांगली येते भाजीला. आणि आता हे छान मी ढवळून घेते, म्हणजे ते सगळीकडे लागेल व्यवस्थित. आणि आता झाल्यावर ही भाजी झाकण देऊन 2 मिनटं मी ठेवणार आहे. आपली फ्लॉवरची भाजी पटकन आणि खूप सोपी, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार आहे. धन्यवाद.